निराधार केंद्र. निराधार केंद्र आहे काय? निराधार ओके. केंद्र आश्रम आहे काय? आश्रम. ओके ओके ठीक आहे. जुने बेळगाव एरिया आहे. जुने बेळगाव नाक्याकडे खासबाग एरिया येतोय आणि इथं आश्रम आहे आणि यांच्या इथं साप आला. इथं बघू शकता कुंडी आहे आणि तिथं साप गेलाय. बघूया आपण रेस्क्यू करूया. घ्या मॅडम. कोंडलीचा. बघत बसलो या मॅडम तिथे गेल्यानंतर. हा कंटिन्यू बघा. वाव. नाग आहे. नाग आहे. आणि कुंडीच्या खाली कसं होतं बघितलं तुम्ही? ऍक्शन घ्यायला लागते. तिथं असेल असं वाटलं पण नव्हतं मला, कारण तिथे कुंडीच्या खाली गॅप होता आणि कुठे तर गेला असेल असं वाटलं, पण मिळाला. बरं झालं. दुसरा सुद्धा फोन आहे. अंदाजे 3-4 वर्षाचा हा नाग जातीचा मोठा साप आहे. पूर्ण वयाचा साप आहे. आश्रम आहे इथं, आश्रयित राहतात, त्यामुळे काळजी त्यांची सुद्धा त्यांनी घ्यायला लागते. आजूबाजूला परिसर क्लीन ठेवले त्यांनी, पण पाऊस आहे त्यामुळे चुकून येऊ शकतात साप. काळजी घ्यायला पाहिजे आणि आपला हात पाय पडू नये एवढं तुम्ही दक्षता घ्यायला पाहिजे सापावरती. कारण नागासारखे विषारी साप सुद्धा येते. इथं बेलाई नाला सुद्धा आहे तिकडं बाजूला, त्यामुळे काळजी घ्यायला पाहिजे. भरपूर मोठ्या प्रमाणात साप या एरियामध्ये आहे. काळजी घ्या. आवडला व्हिडिओ जरूर लाईक करा. अजून एक फोन आहे. आज भरपूर जास्त कॉल आहे त्यामुळे बर्डन फार आहे, त्यामुळे इथंच व्हिडिओ संपवते. धन्यवाद.